नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये येणारी 11वी तिथी म्हणजे एकादशी असते। भगवान श्रीहरी विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी म्हणून एकादशीकडे बघितलं जातं। तुम्ही जर दिनदर्शिकेमध्ये बघितलं असेल तर प्रत्येक एकादशीला नाव सुद्धा वेगळं असतं, त्यानुसार एकादशीची आख्यायिका सुद्धा असते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी, तिचं नाव काय, तिचं महत्त्व काय, त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणकोणते उपाय करता येतील ते सुद्धा सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय श्रीहरी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, हिंदू धर्मात एकादशीचा उपवास भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे। एकादशीच्या उपवासाने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशी पौराणिक मान्यता आहे। दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचं व्रत केलं जातं। तर तुम्हाला समजलं असेल की वैशाख महिन्याच्या एकादशीचं नाव आहे मोहिनी एकादशी। तर हिंदू पंचांगानुसार यावर्षी मोहिनी एकादशी 18 मे 2024 रोजी म्हणजे शनिवारच्या सकाळी 11:22 सुरू होईल आणि रविवार दिनांक 19 मे 2024 ला दुपारी 1:50 ही तिथी समाप्त होईल। एकादशीचं महत्त्व काय आहे ते समजावून घेऊ। तर पौराणिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं, समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि असुरांना अमृताचं भांडं सापडलं होतं। यामुळे देव आणि असुर यांच्यामध्ये युद्ध झालं आणि देवतांवर असुरांचा विजय सुद्धा झाला होता। त्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून असुरांना आपल्या मोहिनी रूपाच्या जाळ्यात अडकवलं आणि देवांना अमृताचं भांडं प्यायला दिलं। त्यामुळे देवांना अमरत्व प्राप्त झालं, म्हणूनच मोहिनी एकादशी साजरी केली जाते। तर मोहिनी हे जे काही रूप आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंच्या सर्व रूपांपैकी एकमेव असणारं स्त्री रूप आहे। मोहिनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नये। तुम्ही दशमी तिथीच्या दिवशी म्हणजे शनिवारीच तुळशीची पानं तोडून ठेवली तरी सुद्धा चालेल। तर सूर्यास्ताच्या अगोदर तुम्ही तुळशीची पानं तोडून ठेवू शकता। मोहिनी एकादशीचा उपवास तुम्हाला प्रत्येक एकादशीप्रमाणे दिवसभर आणि रात्रभर सुद्धा करायचा असतो, म्हणजे संपूर्ण 24 तास उपवास करून तुम्हाला दुसऱ्या दिवशी उपवास सोडता येईल। तुम्हाला हा उपवास सोमवारी सोडायचा आहे। मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, लवकर उठून स्नान करावं। या दिवशी आपल्या शरीराला साबण न लावता तुम्ही कोणतंही आयुर्वेदिक उटणं लावू शकता। या दिवशी भात किंवा भातापासून बनवलेलं अन्न खाऊ नये। रविवारच्या दिवशी ही एकादशी आल्यामुळे तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात सूर्याला अर्घ्य देऊन करू शकता, जेणेकरून तुम्हाला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते। ज्यांना समाजामध्ये काहीच मान सन्मान मिळत नाही किंवा ज्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे, जिथे आपण बोलायला पाहिजे तिथे आपण बोलू शकत नसेल किंवा आपल्याला थोडीशी लाज शरम वाटत असेल कुठेही काही बोलताना, किंवा आपण आपलं मत स्पष्टपणे जिथे मांडू शकत नाही, अशा पद्धतीच्या समस्या तुमच्यामध्ये असेल किंवा काही न्यूनगंड असेल, तर अशा प्रत्येक व्यक्तीने एकादशीच्या दिवशीच काय प्रत्येक रविवारी सूर्याची उपासना करणं खूप आवश्यक आहे। ज्यांना दररोज शक्य होईल त्यांनी दररोज जर सूर्याची उपासना केली तर नक्कीच तुमच्यामध्ये सूर्याप्रमाणे तेज येईल, तुम्हाला चांगलं आरोग्य मिळेल, तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थितपणे केल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश सुद्धा घवघवीत मिळेल। तर सूर्याची उपासना तुम्ही नक्की करा। तर एकादशीच्या दिवशी आपल्या रुटीनमध्ये महिलांनी थोडासा बदल करायचा आहे। जसं की प्रत्येक महिला सकाळी उठल्यानंतर अंघोळ करते, त्यानंतर काय करते, सूर्यदेवांना अर्घ्य देते, अर्घ्य दिल्यानंतर तुळशीची पूजा करते, त्यानंतर देवांची पूजा करते। तुमच्यापैकी जर बऱ्याच महिलांचं रुटीन असं असेल की पहिल्यांदा सूर्याला अर्घ्य देणं, नंतर तुळशीला पाणी घालणं, देवांची पूजा करणं आणि मग स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करणं, तर मग एकादशीच्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, उठल्यानंतर आंघोळ तर करायची, त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं। सूर्यदेवांना अर्घ्य देऊन झालं की त्यानंतर तुम्ही सुरुवातीला देवपूजा करायची आहे। देवपूजेमध्ये तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे असेल, फोटो तुमच्याकडे असेल तर तो व्यवस्थित पुसून घेऊ शकता। मूर्ती असेल म्हणजे त्यामध्ये जर भगवान श्रीहरी विष्णूंचीच मूर्ती असेल किंवा लंगडा बाळकृष्ण म्हणा किंवा बाळकृष्णाची मूर्ती तुमच्याकडे असेल, तर जी काही मूर्ती असेल तिला तुम्ही दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालू शकता। त्यानंतर त्यांची विधिवत पूजासुद्धा करू शकता आणि पूजेमध्ये या दिवशी तुम्हाला एका छोट्याशा मातीच्या भांड्यामध्ये दूध आणि साखर मिसळून ठेवायची आहे, फक्त 5 मिनिटासाठी। कारण
या दिवशी आपल्याला सर्वप्रथम देवांची पूजा यासाठी करायची आहे की बाळकृष्णाची किंवा श्रीहरी विष्णूंची किंवा विठ्ठलाची पूजा आपल्या हातून सर्वप्रथम घडावी आणि त्यानंतरच आपण तुळशी पूजन करावं। तर मग जोपर्यंत तुम्ही ही पूजा करत नाहीये तोपर्यंत तुम्हाला चहा दूध यापैकी काहीसुद्धा घ्यायचं नाही आहे। अगदी तुम्ही पाणीसुद्धा नाही पिलं तरीसुद्धा चालेल। तर एकदा की ही पूजा आटोपली म्हणजे नेहमीप्रमाणे तुम्ही एकादशीला जी देवपूजा करतात त्यामध्ये हा थोडासा बदल करून तुम्ही पूजा करायची। देवासमोर एका मातीच्या भांड्यात दूध साखर ठेवायची आणि ही पूजा आटोपल्यानंतर लगेच ते भांडं उचलून घ्यायचं। तुम्हा सर्वांना माहितीच आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही किंवा मग तुळशीला पाणीसुद्धा घातलं जात नाही, कारण तुळशीसुद्धा आपल्याप्रमाणेच भगवान श्रीहरी विष्णूंसाठी एकादशी करत असते। तर मग रविवारचा सुद्धा नियम आहे, एकादशीचा सुद्धा नियम आहे आणि योगायोग असा आहे की रविवार आणि एकादशी एकाच दिवशी आलेले आहेत। तर मग आपण हे जे काही दूध साखर त्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा बोळक्यामध्ये मिक्स केलं होतं तर त्यातलं थोडंसं दूध म्हणजे साखर मिश्रित दूध अगदी दुरून तुळशीच्या मुळाशी ओतायचं म्हणजे तुळशीला स्पर्श होणार नाही। त्यानंतर तुळशीला मनोभावे नमस्कार करायचा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता। तुमच्या तुळशीजवळ म्हणजे साईडला सुद्धा जागा असेल तर तुम्ही तुळशीला 11 प्रदक्षिणा घालू शकता। ते शक्य नसेल तर मग तुम्ही तुळशीजवळच उभं राहून स्वतःभोवतीच गोल गोल फिरत एकदा प्रदक्षिणा मारली आणि तुळशीला नमस्कार केला तरीसुद्धा चालेल। आता या मातीच्या भांड्यातलं जे उरलेलं दूध साखर असेल तर ते तुम्ही सुरुवातीला प्रसाद रूपी ग्रहण करा म्हणजे तुमचं हे उपवासाचं पहिलं अन्न असणार आहे। त्यानंतर मग तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात जाऊन तुम्हाला जो काही स्वयंपाक करायचा आहे, चहा प्यायचा असेल किंवा मग उपवासासाठी तुम्हाला खिचडी वगैरे जे काही बनवायचं असेल ते तुम्ही बनवू शकता। म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करा। त्यानंतर तुमचा स्वयंपाक वगैरे आवरला म्हणजे तुमची जी काही कामं असतात सकाळची तर ती सगळी आवरल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय असा करायचा आहे की तुमच्या तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा तुमच्याकडे तांब्याची प्लेट असेल, पितळेची वाटी असेल म्हणजे तांब किंवा पितळ यापैकी तुमच्याकडे जे भांडं असेल तर त्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये साखर मिसळून ठेवायची आहे आणि हे जे काही भांडं आहे ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा जिथे तुम्ही एकादशीची पूजा मांडतात तर तिथे आणून ठेवायचं आहे। महिलांच्या रुटीनमध्ये व्रतवैकल्य असल्यावर सणवार असल्यावर बऱ्याच प्रकारचे बदल होत असतात। त्यानुसार मग महिलांनी पहिल्यांदा काय करावं नंतर काय करावं यानुसार मी सांगितलं। पण एकादशीची ही जी पूजा आहे किंवा एकादशीचा हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तो सगळेजण करू शकतात। म्हणजे महिला पुरुष कुमार कुमारिका तुम्ही एकादशीचा उपवास भलेही करत नसलात पण तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळावा म्हणून उपाय करायचा असेल तरीसुद्धा चालेल। तर मग तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं लागणार आहे, ते तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचं, कपड्याने पुसून घ्यायचं आणि त्याच्यावर तुम्हाला एक हळदीचा टिपका लावायचा आहे। एकतर हळद किंवा मग अष्टगंध या दोन्हींपैकी एक गंध तुम्हाला त्या 1 रुपयाच्या नाण्यावर लावायचा आहे आणि जे काही तुम्ही तांब्या पितळेचं भांडं घेतलं असेल, वाटी प्लेट किंवा तांब्याचा तांब्या पितळेचा तांब्या जे काही तुम्ही भांडं घेतलेलं असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला गव्हाचं पीठ आणि साखर मिक्स करून भरायचं आहे आणि आपण गंध लावून तयार केलेलं 1 रुपयाचं नाणं तुम्हाला जय श्रीहरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून त्या गव्हाच्या पिठावर ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंकडे मागू शकता। तुमचे कुठे पैसे अडकले असतील किंवा मग तुम्हाला पैशांसंबंधी काही प्रॉब्लेम असतील किंवा तुम्ही कर्जात अडकलेले असाल, तुमच्या कौटुंबिक काही समस्या असतील, शैक्षणिक असतील, विवाहाच्या संबंधी असतील तर अशा सर्व समस्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। यामुळे तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद तर मिळतोच, त्याचबरोबर तुमच्या समस्यातून मुक्ती मिळण्याचं सुद्धा वरदान मिळतं। त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता तुम्हाला शक्य झालं तर लगेचच तुम्ही त्या पूजेसमोर बसून किंवा तुमच्या देव्हाऱ्यासमोर बसून आपला जो हरिपाठ असतो तो वाचू शकता किंवा मग गीतेतला 11वा किंवा 15वा अध्याय तुम्हाला या दिवशी वाचता येईल। तुम्हाला जर लगेच वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी जेव्हा तुळशीजवळ आणि भगवान श्रीहरी विष्णूंजवळ एक तुपाचा दिवा लावाल तेव्हा सुद्धा हरिपाठ वाचलात किंवा तो अध्याय वाचलात तरीसुद्धा चालेल। म्हणजेच काय, एकादशीचा जो काही दिवस असतो तो आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंच्या नामस्मरणामध्ये किंवा त्यांच्या उपासनेमध्ये सार्थकी लावायचा असतो।
आता तुम्ही म्हणाल नंतर त्या गव्हाच्या पिठाचं आणि साखरेचं काय करायचं? तर मग तुम्हाला एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सकाळी उपवास सोडण्याच्या अगोदर काय करायचं आहे, ते जे गव्हाचं पीठ आपण त्या भांड्यामध्ये ठेवलेलं होतं तर ते काढून घ्यायचं आहे. ते तुम्ही जिथे मुंग्या निघतात तर तिथे थोडं थोडं करून ते पीठ टाकून देऊ शकतात, किंवा तुमच्या आसपास कुठे जर पाण्याचं ठिकाण असेल, नदी, तलाव, समुद्र किंवा असा छोटा मोठा जलाशय, तर मग काय करायचं, तुम्ही ते साखर मिश्रित गव्हाचं पीठ थोडंसं दूध आणि पाणी टाकून मळून घ्यायचं. म्हणजे जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याच पद्धतीने त्या पिठाची सुद्धा तुम्हाला जेवढी होईल तेवढी कणिक मळून घ्यायची आहे. त्या कणकेचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि ते गोळे तुम्हाला पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत, जेणेकरून पाण्यामध्ये मासे असतील किंवा पाण्यामध्ये राहणारे जे काही जीव असतील त्यांना तुमच्याकडून अन्नदान केल्यासारखं होईल. आणि मुक्या जीवांना आपण जे काही अन्नदान करतो तर त्याचा आशीर्वाद आपल्याला इतर अन्नदानापेक्षा किंवा इतर काही दानधर्मापेक्षा नक्कीच जास्त मिळतो. आपले प्रगतीचे मार्ग खुले होतात, आपल्या ज्या काही अडीअडचणी असतात तर त्यासुद्धा निघून जातात. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. वैशाख महिना चालू आहे, भरपूर ऊन आहे, वैशाख वनवा म्हणूनच या महिन्याला म्हटलं जातं. तर तुम्ही एकादशीच्या दिवसभरात तुम्हाला जर कुठे पाण्याचं दान करता आलं तर ते तुम्ही नक्की करा. मंदिराच्या ठिकाणी म्हणा किंवा जिथे खरंच लोकांना पाण्याची गरज आहे तर तिथे जाऊन तुम्ही पाणी भरलेल्या ज्या काही आपल्या बॉटल्स असतात, तर जसं आपण इतर वेळा दानधर्म करताना काही अन्नदान करतो तर एकादशीच्या निमित्ताने तुम्ही केळी त्याचबरोबर पाण्याच्या बॉटलसुद्धा गरीब गरजूंना देऊ शकतात. किंवा मग फक्त पाण्याच्या बॉटल्स जरी दिल्या किंवा काहीतरी द्रव पदार्थ असतात ज्याच्यामध्ये ज्यूस वगैरे भरलेलं असतं, तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही दानधर्म करू शकता. ज्यांना यापैकी काहीच शक्य होणार नाही त्यांनी आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा झाडाझुडपांखाली छोट्या छोट्या भांड्यांमध्ये पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी भरून ठेवायला विसरू नका. हे सुद्धा अगदी पुण्याचंच काम आहे. तरी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकादशीचा उपाय सांगितला, एकादशीचं महत्त्वसुद्धा समजावून सांगितलं. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून कळवा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि अशाच प्रकारचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.